नमस्कार। रविवार 30 ऑक्टोबर 2022च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अलीकडच्या काळामध्ये माझ्या काही जाहीर भाषणांमध्ये आणि माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न म्हणजे प्रॉव्हिडंट फंडातनं लोन काढून ते पैसे एकरकमी म्युच्युअल फंड किंवा NPS किंवा नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवावेत का। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा प्रश्न वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विचारला गेला, पण हा प्रश्न विचारणारा वयोगट मात्र एक होता आणि बहुतांश जण 25 ते 30 या वयोगटातले होते। त्यातले काही जण हे सेल्फ एम्प्लॉईड होते, काही जण हे वेगवेगळ्या ठिकाणी पण चांगल्या पदांवरती नोकरी करणारे होते। त्याच्यामध्ये जितके IT सेक्टरशी निगडीत असे कर्मचारी किंवा एम्प्लॉईज होते तसे फायनान्शियल सर्व्हिसेसमधलेही होते आणि म्हणूनच असं वाटलं की हा विषय बाजार गप्पांमध्ये घ्यावा का। आणि म्हणूनच आजचा विषय प्रॉव्हिडंट फंडातनं लोन काढून एकरकमी म्युच्युअल फंड किंवा NPS मध्ये पैसे गुंतवावेत का। एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की प्रॉव्हिडंट फंड याचा उद्देश वेगळा आहे, म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक याचं एकंदरीतच तत्वज्ञान आणि त्याच्या मागे असणारी उद्दिष्ट यांचं स्वरूप वेगळं असतं आणि नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS हे मूलतः एक पेन्शन प्रॉडक्ट म्हणून लॉन्च केलं गेलेलं प्रॉडक्ट आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड आणि NPS यांची एकमेकांशी तुलना करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे बाजार गप्पा आपण ज्या एका मर्यादित वेळेमध्ये सादर करतो तो बघू जाता हा मुद्दा गैरलागू वाटतो, परंतु ज्या फ्रिक्वेन्सीनी ज्या सातत्याने हा प्रश्न विचारला गेला ते लक्षात घेतलं तर असा विचार करणारी बरीच मंडळी आहेत आणि म्हणून निदान या चर्चेला तरी सुरुवात करावी इतक्या मर्यादित हेतून हा विषय बाजार गप्पांसाठी घेतला। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रॉव्हिडंट फंडातनं तुम्ही जर पैसे काढत असाल तर ते एकदा पैसे काढायचे अशा स्वरूपामधले आहेत की ते प्रॉव्हिडंट फंडातनं तुम्ही घेतलेलं कर्ज आहे याचा विचार करायला लागेल। कारण ते जर कर्ज नसता आपण तुम्ही असलेली रक्कम उचल म्हणूनच उचलत असाल तर ती रक्कम तुम्ही त्या प्रमाणामध्ये परत करत नसता। साहजिकच आज मितीला प्रॉव्हिडंट फंडाला कोणत्याही कारणाने असेल पण ज्या पद्धतीचा व्याजदर आपल्याला मिळतो त्याच्यामधलं राजकारण, त्याच्यामधलं समाजकारण, त्याच्यामधलं अर्थकारण याचा जरी आपण विचार केला नाही तरी आज मितीला प्रॉव्हिडंट फंडावरती सरसकटपणानं 8% आसपास व्याज मिळतं ही वस्तुस्थिती आहे। अशी हमी ना म्युच्युअल फंड देत ना नॅशनल पेन्शन सिस्टम देत आणि आपण जर या तिन्ही गोष्टींकडे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहत असू तर एक वेगळाही दृष्टिकोन लक्षात घ्यावा लागेल। प्रॉव्हिडंट फंडामध्ये आपली जी रक्कम जमा होते ती आपल्या पगारातनं ताबडतोबीनं कापली जाते आणि बहुतांश वेळेला तितकीच रक्कम ज्याने आपल्याला नोकरीला ठेवलंय तो ती दर महिन्याला भरत असतो। आपण असं गृहीत धरतोय की आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो ते ऑफिस महिन्याला वेळच्या वेळी आपल्या पगारातनं कापलेली रक्कम आणि त्यांचा वाटा ही दोन्ही रक्कम प्रॉव्हिडंट फंडामध्ये भरतंय। म्हणजे दर महिन्याला जमा होणारी रक्कम आणि त्याच्यावरती दर महिन्याला किंवा वर्षाला मिळणारं व्याज या गोष्टी लक्षात घेतल्या तर इतक्या सातत्यानं तुमच्या मूळ रकमेमध्ये ज्याला आपण कॉर्पस असं म्हणू अशी वाढ म्युच्युअल फंड किंवा NPS मध्ये होत नसते। हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी रक्कम जेव्हा आपण प्रॉव्हिडंट फंडातनं काढत असतो त्याची काही विशिष्ट कारणं आहेत की ज्या कारणासाठी प्रॉव्हिडंट फंडातनं आपल्याला पैसे काढता येतात ते किती सातत्यानं काढता येतात याचे प्रॉव्हिडंट फंडाचेही नियम आहेत आणि NPSचेही नियम आहेत। पण NPS हे मूलतः पेन्शन प्रॉडक्ट असल्यामुळे खरं सांगायचं म्हणजे त्याच्यातले एक्झिट रूट हे अत्यंत मर्यादित आहेत। तुलनेनं प्रॉव्हिडंट फंडातले रूट हे जास्त व्यवस्थित आहेत। म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवताना जर ती टॅक्स सेव्हिंग स्कीम नसेल आणि आपण त्याच्यावरचा कर बचतीचा मुद्दा लक्षात घेणार नसू तर फार मोठा लॉक इन पिरियड आहे अशातला भाग नाही। तिसरी गोष्ट इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे म्हणजे प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढताना आपण जर कर्ज म्हणून ती रक्कम घेत असू तर मुळात अशी रक्कम घेताना त्याच्या मागची अपेक्षा अशी आहे की दरमहा आपण त्या कर्जाचा हप्त्याच्या स्वरूपामध्ये परतफेड करू आणि त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये व्याजही देऊ। म्हणजे इथे व्याज देऊन प्रॉव्हिडंट फंडातनं कर्ज काढत जर मी म्युच्युअल फंडामध्ये किंवा NPS मध्ये पैसे गुंतवणार असेल तर एकंदरीतच म्युच्युअल फंड किंवा
NPSच्या या गुंतवणुकीतनं मला मिळणारं उत्पन्न निदान या कर्जावरती मला द्यावं लागलेल्या व्याजापेक्षा जास्त असेल याची हमी जिथे मिळेल किंवा अशा पद्धतीने जर मी व्यवहार करू शकत असेल तर ते तर्कसंगत ठरेल. अन्यथा आगीतनं उठून फुफाट्यात पडण्यासारखी परिस्थिती होईल. आणि त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढले असे एखादं वेग किंवा संदिग्ध विधान करण्यापेक्षा प्रॉव्हिडंट फंडातनं मी ती पैसे उचल म्हणून घेतली की प्रॉव्हिडंट फंडातनं ते पैसे मी कर्ज म्हणून घेतले याची पूर्णपणाने स्पष्टता आपल्याशी असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर एकदा तत्वतः असं मान्य केलं की प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढून मी म्युच्युअल फंड किंवा NPS मध्ये घेणार आहे तर एक गोष्ट अत्यंत उघड आहे की म्युच्युअल फंड असू दे किंवा NPS असू दे याच्यामध्ये मी जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवू शकतो असं कोणतंही बंधन नाही. त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये मी इथे रक्कम गुंतवत असेल त्याच्याशी काहीही संबंध राहत नाही. मी कोणत्या माध्यमातून पैसे आणतोय हे कोणीही तुम्हाला तिथे प्रॉव्हिडंट फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये किंवा NPS मध्ये विचारत नाहीये. परंतु असा विचार करत असताना त्या पद्धतीची योजना मी निवडणं अत्यावश्यक आहे. या दृष्टीनं म्युच्युअल फंडातल्या एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये ती संपूर्ण रक्कम एकरकमी गुंतवायचं जर असेल तर मुळातच अशी प्रॉव्हिडंट फंडातलं मला किती रक्कम उचलता येणार आहे आणि एका वेळेला माझ्या हातात अशा गुंतवणुकीसाठी किती रक्कम असणार आहे याचा विचार करावा लागेल. असा जर मी विचार करणार असेल तर म्युच्युअल फंडाच्या एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये किंवा एक किंवा दोन योजनांमध्ये ती संपूर्णच्या संपूर्ण रक्कम एकाच वेळेला गुंतवणं हे फारसं शहाणपणाचं होईल असं मला वाटत नाही. विशेषतः प्रॉव्हिडंट फंडासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा, कारण प्रॉव्हिडंट फंड काय किंवा NPS काय या रकमेचा विनियोग आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये आपला अर्थार्जनाचा काळ होऊन गेल्यानंतरच्या काळाची तरतूद म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्युच्युअल फंडामध्ये तसा प्रकार नाही. अक्षरशः जसं गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आपण असं म्हणतो की काही दिवसांपासून एका वर्षापर्यंत अशा पद्धतीच्या कालमुदतीचं गव्हर्नमेंट सिक्युरिटी असते तशाच पद्धतीच्या म्युच्युअल फंडच्या योजना आहेत. एखादी योजना आपण SIPच्या माध्यमातून वर्षानुवर्ष चालवतो. लिक्विड म्युच्युअल फंड सारखी योजना ही अक्षरशः काही दिवसांमध्ये सुद्धा आपण पैसे गुंतवल्यापासून रक्कम काढू शकतो. त्यामुळे मुळातच यांची संरचना कंपोजिशनच वेगळं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा पद्धतीने जर मी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणार असेल तर कदाचित काही प्रमाणामध्ये स्मॉल आणि मिड कॅपचा मी विचार करू शकेन, पण पूर्णपणाने तो विचार करावा असं मला वाटत नाही. कारण आज मी तिला तरी आपल्या देशातल्या अर्थकारणाचा आणि त्यानुसार त्याच्याशी संबंधित अशा सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडांचा विचार करायचा झाला तर स्मॉल आणि मिड कॅप हे फारसे सुखावह दीर्घकाळासाठी वाटतीलच अशी शक्यता नाही. कारण अशा पद्धतीच्या फार कमी कंपन्या आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडांसाठी आज मी तिला उपलब्ध आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि तो जो दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा असा जर विचार करायचा असेल तर मला ब्लू चिप, फोकस्ड इक्विटी किंवा लार्ज कॅपच्या मोठ्या प्रमाणावरती विचार करावा लागेल हे उघड आहे. आणि असं करत असतानाच त्याच वेळेला जी मला मिळालेली एक रकमी रक्कम ही सुरुवातीला एखाद्या म्युच्युअल फंड हाऊसच्या ज्याच्या मी दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवू इच्छितो त्याच फंड हाऊसच्या एखाद्या लिक्विड फंड स्कीममध्ये गुंतवणं आणि ती काही वेळ टप्प्याटप्प्यानं वेळोवेळी ज्याला आपण पिरियडिक म्हणतो अशा पद्धतीनं सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन किंवा SWPच्या माध्यमातून याच्यामध्ये गुंतवणं हा जास्त फायद्याचा विचार ठरू शकतो. पण असा विचार करत असतानाही याच्यामध्ये काही ठिकाणी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सही इन्व्हॉल्व होईल याचा विचार करावा लागेल. मग जसं मगाशी प्रॉव्हिडंट फंडावरच्या कर्जाच्या वरती व्याज द्यावं लागेल याचा विचार करावा लागतो तशाच पद्धतीनं म्युच्युअल फंडच्या या योजनांमध्ये मी जर SWP पद्धतीनं लिक्विड फंडमधून लॉंग फंड टर्म फंडमध्ये येत असेल तर कॅपिटल गेनचाही विचार करावा लागेल. हा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल. विशेषतः ही एका पद्धतीचं स्विचिंग इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती दीर्घकालीन करण्याची हमी देण्यासाठी ज्याला आपण विदाऊट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन असं म्हणू अशा पद्धतीनं ते होणं जास्त संयुक्तिक ठरेल. पण तरीही एक रकमी गुंतवणूक करणं हा त्याच्यावरचा उपाय अशासाठी नसेल की जर माझ्या हातात येणारी रक्कम ही खूप मोठी असेल
विशेषतः करोनानंतरच्या काळामध्ये अत्यंत फार मोठ्या प्रमाणावरती गाजावाजा जरी झालेला नसला तरी या ना त्या स्वरूपामध्ये नोकरी सोडून दुसऱ्या पद्धतीचा व्यवसाय करण्याची किंवा दुसऱ्या पद्धतीचा विचार करण्याची योजना ही अनेक जणांच्या मनामध्ये घोळते. आणि मला वाटणारी शंका अशी आहे की वयोगट काय आहे यापेक्षा सुद्धा तुमचं स्किलसेट जर आजच्या काळाला अनुरूप असेल तर असा विचार करणारी अनेक मंडळी असू शकतात. आणि त्यामुळे प्रत्यक्ष अशा पद्धतीनं नोकरी आत्ता हातात असलेली नोकरी सोडून दुसरा कुठचा तरी विचार करणारी मंडळी नोकरी सोडायच्या आधीच प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढून ते एक रकमी म्युच्युअल फंड किंवा NPS मध्ये गुंतवतायत का याचाही विचार करावा लागेल. कारण अशी जर परिस्थिती असेल तर आपल्या दैनंदिन मासिक खर्चाची तरतूदही उत्पन्नाच्या स्वरूपातनं मी त्या म्युच्युअल फंड किंवा NPSच्या गुंतवणुकीतनं येतो का असा विचार करावा लागेल. अशी जर ती काही योजना माझ्या मनामध्ये असेल, असा जर काही हेतू माझ्या मनामध्ये असेल तर NPS मध्ये पैसे गुंतवताना सुद्धा टायर 1 आणि टायर 2 या दोन्ही पद्धतीचा विचार केला पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं याच्यामध्ये असलेली सापेक्षता ही खूप मोठी आहे. ती 12 किंवा 15 मिनिटाच्या एखाद्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणं हे केवळ अशक्य आहे. तुम्ही जर माझ्या 2-2.5 तासांच्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आलात तर जरूर याची सविस्तर चर्चा मी याआधीही माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये केली आहे, यानंतरही करायला तयार आहे. कारण हा प्रश्न म्हणून, हा मुद्दा म्हणून, हे गुंतवणुकीचं साधन म्हणून, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून कितीही पर्याप्त वाटलं तरी त्याची व्यक्तिसापेक्षता, त्याची मुद्दल सापेक्षता, त्याची धोक्यांची सापेक्षता, त्याच्या उत्पन्नाची सापेक्षता आणि त्याला अपेक्षित असलेल्या रिटर्न्सची सापेक्षता या मुद्द्यांवरती प्रॉव्हिडंट फंडातनं एक रकमी पैसे काढून ते एक रकमी किंवा टप्प्याटप्प्यानं म्युच्युअल फंडामध्ये किंवा NPS मध्ये गुंतवावेत का याचा विचार केला पाहिजे. असं म्हणत असताना एक वेगळा पर्याय, एक वेगळा दृष्टिकोन ही गणितं जरी लक्षात घेतली तरी सुद्धा अशा पद्धतीनं जर तत्वतः विचार करायचा झाला तर गुंतवणूक स्विच करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण मला स्वतःला असं वाटतं की मुळातच कोणतीही गुंतवणूक ही कर्ज काढून करणं हे संयुक्तिक नाही, ते गुंतवणुकीच्या मूळ तत्वांच्या विरुद्ध आहे. पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर अशा परिस्थितींचा किंवा अशा साधनांचा किंवा अशा पर्यायांचा जर विचार करायचा असेल तर असा विचार करत असताना असे अनेक सापेक्ष घटक लक्षात घेणं हाच आजच्या बाजार गप्पांचा मूळ उद्देश आहे. मनःपूर्वक धन्यवाद.